गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आईच्या हातची कॉफी बघा कुठे देतो आम्ही. मासेमारी. मासेमारी. तिथे काल खूप इन्फॉर्मेशन मिळाली. ते जी काही बोट आली होती ना रात्री, ती आल्यानंतर ती कशी चढवली, मग ती कशी इथपर्यंत आली आणि मग ते कसे मासे काढतात ते सगळं छान मिळालं आहे, सगळी इन्फॉर्मेशन. आणि आता मस्त कॉफी पितोय. सकाळी सकाळी लवकर यायचं होतं. पहाटे या लाटांचे आवाज इतके कमाल येत होते, असं वाटत होतं की आता अंगावर येते का काय लाट, एवढी जोरात आवाज आहे. खूप छान वाटतं. आज बीचवर कॉफी पितो. आता कुठे जाणार बाबा आपण? आता जाणार आपण तारकर्ली देवबाग. आणि देवबाग. तारकर्ली देवबागला जाणार. तिकडे तिकडे गेलो की मग सांगेल तुम्हाला काय काय बघणार आहे किंवा काय प्लॅन. सगळं अनप्लॅन्ड आहे, काही प्लॅन नाही आहे. सो तिकडे गेल्यावर सांगते. सन बात घ्यायला आलो आहे मी. मज्जा. माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. आई पण बरमुडामध्ये रेडी होऊन आली आहे. यापेक्षा काय म्हणतात, ऐतिहासिक माझ्यासाठी काही नसू शकतं. सन बात घ्यायला आलो आहे आम्ही. बीच बात. खूप भारी वाटतंय. कोवळं ऊन अजिबात बोचत नाही आहे, मस्त वाटतंय. आणि आई पण रेडी होऊन आली आहे. यापेक्षा जास्त भारी माझ्यासाठी काही नसू शकतं. मम्मी चला पाण्यात. बाबा येतोय ना? बाबा पण येतोय. चला सनबात घेऊयात. तिकडे जायला पण तिथे बहुतेक तिला मार्केट का तिला अशी मोठी अशी आडू पाहते. ही चित्राविषयी बोलणं चाललं आमच्यात चालतं. मी तर म्हणजे कमरेपर्यंत बुडीन. चालली तिकडे. चप्पल नीट ठेवती की नाही ती बघते बाई हो माझी. ग, काही आमचा सनबात एवढाच का तुम्हाला वाटत आम्ही आडवे बिडवे पळू लोळू. आता येईल, आता येईल. हा मोठी इथे पाठवून. वाव, फॅन्टाब्युलस. हो गॉड. आली खूप मोठी आहे, फुटणार कापल्यावर. त्यांच्याकडून मी परत इकडे आले. बास तेवढंच. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललोय देवबाग आणि तारकर्लीला, आणि त्याच्या आधी सिंधुदुर्ग किल्ला बघायला चाललोय. तर आता कालचं तुम्हाला किलोमीटर सांगायचं किती झाले, आणि आता तिथून सुरुवात केल्यानंतर इकडनं सिंधुदुर्ग किल्ला किती मिनटं आणि किती किलोमीटर आहे ते पण सांगायचं. सो आता मी गाडीपाशीच चालली आहे. म्हटलं तुम्हाला ती सांगावं आजचा प्लॅन. आणि हे सगळं करून म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग हे सगळं करून मग परत येणार. नमस्कार. काल दर्यासारंग हॉटेलला जेव्हा आम्ही पोहोचलो म्हणजे चिवली बीचला, तेव्हा 1357 टोटल रनिंग झालेलं होतं. आता आम्ही निघालोय जवळपास तारकर्ली, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला, त्यानंतर देवबाग, येताना रॉक गार्डन, असं सगळं बघत संध्याकाळी परत येणार. ते तर निघाल्यापासून बरोबर 8व्या मिनिटाला इथे पोचलोय सिंधुदुर्ग फोर्टला. आता इथे फेरी बिरी काय बघतो आणि फोर्टचे तुम्हाला व्हिडिओज दाखविण्यात. एंट्री गेट पास केलंय का?
वाव. आणि आता जेट्टीतनं सिंधुदुर्ग किल्ल्यावर चाललोय. वा, मावळे सज्ज आहेत एकदम. क्या बात है. हो, खूप प्रचंड गरम होते, प्रचंड. हॅट्स बीट सगळ्यांनी कॅरी करा, इथे आहेतच विकायला. पण गॉगल्स, हॅट आणि फुल हँडचे कपडे प्रेफरेबली, आणि एकदम असे मोकळे ढाकळे आणि हलके, ज्यांनी गरम होणार नाही. ज्यांना डे टाईमला यायचं अगदी उन्हात, त्यांनी स्वतःची काळजी घ्या. महाराष्ट्र सागरी मंडल मालवण बंदर में आए हुए सभी पर्यटकों का हार्दिक स्वागत करता है. मंडळी, आत आल्यावर इथे राईट साईडला पहिले तिकीट घ्यायचं आहे आणि मग आपला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. आता बाबा आला की कळेल की पर हेड किती तिकीट आहे ते. पर हेड 100 रुपये तिकीट आहे. सो आमचे 300 रुपये झाले. 3 जण आहोत. थोडंसं ह्याची वेळ काय आणि बाबा? 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. 5 वाजेपर्यंत आहे. फुल तिकीट 100, हाफ तिकीट 50. हाफ तिकीट 50, फुल तिकीट 100. आमच्या मुलीला हाफ तिकीट मिळालं. बाबांनी हाफ तिकीट मिळालं. हो, मला मिळूच शकतं. आणि शक्यतो या एवढ्या तळपत्या उन्हात येऊ नका. 3 वाजता वगैरे पोचलात तर जरा हार्शनेस कमी झाला असेल. सो प्रेफरेबल टाईम इज 3 o'clock, 3 to 5. ओके, जायचंय तिकडे महाराजांच्या पुतळ्याचे सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी. सो हा क्यू आहे तो किल्ल्याचा क्यू आहे. इथून या अशा जेट्टी सुटतात. इथून असं जेट्टीत सगळ्या ट्रिप बरोबर आम्हाला ट्रिप करायला लागणार. सगळी लहान मुलांची ट्रिप आली आहे, त्यांच्याच बरोबर आम्ही पण चिवचिवाटात अगेन. काय होते की नाही जागा? हा, मी तेच म्हणतेय. फायनली लाईफ जॅकेट घातलंय आणि आता जेट्टी निघाली आहे. फायनली लाईफ जॅकेटशिवाय बिलकुल ट्रॅव्हल करू नका. अंदमानचा किस्सा सगळ्यांनाच माहिती असेल. लाईफ जॅकेट घालून सुद्धा पुढचे नवरा बायको जास्त लोक भरल्यामुळे गेले. प्लीज बी सेफ अँड बी केअरफुल. लुक ॲट द व्ह्यू. माझी काढले का? माझी काढले. गाईड पडतो, गाईड सगळ्यांचा. अरे काढा सर. मंडळी, बोटीतनं उतरलो होत. आता जाऊयात किल्ल्याकडे. 1 तास फेरी थांबते आणि 1 तासांनी इथेच यायचं. इथल्या बोटीचं नाव आहे शांतादुर्ग आणि नंबर 70. तर आता जे जे आले असतील त्याच नंबरच्या बोटीत परत त्यांनी जायचं, त्याच लोकांबरोबर असं आहे. आणि जवळजवळ 1 तासभर आहे, 45 मिनिट्स, आणि पुढची 10 मिनटं पुन्हा इथे यायला, असं कॅल्क्युलेशन आहे. सो आता बरोबर 1:15 वाजला आहे. 2 वाजेपर्यंत इथे परत यावं लागेल आपल्याला.
and this is the scenario is beautiful, isn't it? Wow. पूर्वी ज्यांनी इथे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय आणि झेंडे फडकवलेत आपले भगवे, त्या सगळ्यांना एक मोठी सलामी. हे तोफेचे बुरुज आहेत ना? हो ना. खूप वासायला लागलाय घाण. वा वा वा. फायनली आपला भगवा झेंडा दिसला. ब्युटिफुल. इट्स ब्युटिफुल. अप्रतिम आहे. ज्यांनी कोणी हे पाहिलेलं नाहीये प्लीज या आणि बघा. फक्त खूप ऊन आहे, एवढ्या तळपत्या उन्हात येऊ नका. मी म्हणलं तसं 3 ते 5 मध्ये या, बेस्ट टाइम. काय कुठल्या जागेत आलेत, काय फील घेत आहेत लोक, अवघड आहे. कहो ना प्यार हे लावलंय. हॉरिबल. हो, इथे गणपती आहे का? हा हो. नाईस. याने तुम्हाला गायडन्स मिळेलच कुठे कुठे काय काय आहे. इट्स लवली. सुंदर एक्सपिरियन्स. वाव. पहिल्या पायऱ्या चढून आपण आलेलो आहोत वर आणि खूप उंच उंच पायऱ्या आहेत. सो प्लीज इथे येताना लांब झगे बिगे किंवा हाय हिल्सचा चप्पल बिप्पल प्लीज घालून येऊ नका. शूज वेअर करा जेणेकरून तुमचा इथला पुढचा प्रवास उत्तम होईल. हो म्हणून तर म्हणत होते तिकडे चल. चल तिकडनं इकडे येऊयात. इधर आया तो जाना तो पडेगा. हळू. येस. हां ठीक आहे. इथे वर जाऊन जरा बुरुजाच्या टोकावर जाऊन येतो. ही मशाली ठेवायची प्रोव्हिजन आहे. सगळं दगडात आहे. काटा येतो अंगावर इकडे आल्यानंतर. त्यावेळेसचा काळ आणि सगळे योद्धे काय अमेझिंग असतील. केवढं नितळ पाणी आहे. वाव बघ ना खालचं. खूप सुंदर. 2 शेड दिसतात बघितलं का अशा डोळ्यांना आपल्या? नाही 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 विथ जॉगल दिसतात. हो ना, नीलं आणि हिरवं. गाईज आता परत चाललोय फेरीमध्ये. त्यांनी 2:15चा टायमिंग दिलेलं. बरोबर
2:15ला 5 मिनटं कमी आहेत आणि पोचलेलो आहोत. सो आता फेरीमध्ये परत आणि फेरीतनं पुन्हा जिथून आलो तिथे. चलो वापस. फायनली परत चाललोय. एक्सपिरियन्स मस्त होता पण ऊन खूप होतं आणि वेळ खूप आहे. हे इथे सांगतात की जाताना वेळेत नाही आलं तर फेरी नाही. थोडासा अजून वेळ घेऊ शकता. कॉन्स्टंट फेऱ्या आहेत परत जायला. असं काहीतरी खूप असं वेळेचं काहीतरी टेन्शन येऊ नका. सावकाश या. परत जायला फेऱ्या आहेत. प्रचंड मोठा किल्ला आहे आणि पूर्ण फेरी मारायला 1 तास 1.25 तास लागला तटबंदीवरून यायला. मंडळी आता परत चाललोय चिवला बीचला. जरा 1 तासभर आराम करणार, जेवणार आणि मग तारकर्ली किंवा गाईज आता परत चाललोय. आता चिवला बीचला परत चाललोय. जरा 1 तासभर आराम करणार आहे. बाबाला जरा रेस्टची गरज आहे आणि जेवणार मस्तपैकी आणि मग तारकर्लीला जाणार. जर असं ऊन कमी झालं की प्रचंड त्रास होतोय करण्याचा. त्यामुळे आणि ज्यांना चढवू शकणार नाही, उंच पायऱ्या आहेत, अशांनी फार असं काही मनाला लावून घेऊ नका. नाही करता आलं तरी पूर्ण गोल फिरून जर त्यांना नाही वेढा पूर्ण करता आला तरी ठीक आहे. आजूबाजूला कुठेतरी थांबा, थोडंसं चढून आणि फोटो काढण्याचा तरी आनंद घ्या, सिनारिओचा आनंद घ्या, त्या जागेचा आनंद घ्या. सो डोंट फील बैड अगर आप पूरा नहीं कर सके. ओके. ते कुत्तूस कुठे गेलं काय माहित बाबड. ज्यांनी एवढ्या तळपतं उन्हात यायचं ठरवलंय त्यांनी, जे आपल्या कारनी आलेत त्यांनी आधीच एक 2-5 मिनटं गाडी चालू करून, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी गाडी चालू करून ठेवा. कारण इतक्या तळपतं उन्हात आत गेल्यानंतर असे चटके बसणार आहेत गाडी. पण आता बाबांनी चालू करून ठेवली होती गाडी. सो जरा नॉर्मल टेम्परेचरला आलं असेल आता. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत रापण रियासतमध्ये. यात्री नावाचं हॉटेल आहे, यात्री नावाचं रेसिडेन्सी. हां, यात्री निवास नावाने आहे, पण रापण रियासत हे नाव आहे रेस्टॉरंटचं. पण इथे सकाळी जर आलात तुम्ही तर सकाळला खाणं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतं की सकाळच्या वेळातच मिळतात फक्त. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे इथे ते कुठेच नाही. सो ज्यांना स्पेशली फिश प्रेमी आहेत जे, त्यांनी इथे नक्की या. इथली टेस्ट आणि इथली टेस्ट डेफिनेटली छान असेल असं बाबा खाल्ल्यावर बाबा सांगेल. बाबा मासेवाला आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी नक्की देईन. आणि आता आम्ही मागवलं आहे मालवणी झुणका, जो ॲक्च्युअल ऑथेंटिकली कुळथाच्या पिठात येतो, पण आम्ही सांगितलं आहे डाळीच्या पिठात, कारण आम्हाला दोघींनाही कोळीत आवडत नाही. सो आणि गरम तांदूळाच्या भाकऱ्या, ठेचा, दही आणि बाबांनी पण राईस सांगितलं. सो आता याचा रिव्ह्यू लवकरात लवकर देतो आणि इथे नक्की आलात तर इथे नक्की भेट द्या. हे सिंधुदुर्ग किल्ल्यापासून अगदी जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. कोकांडा पिंपळपार मालवण, एवढं आवडपेक्षा सिंधुदुर्ग फोर्टच्या अगदी जवळ आहे. कुठेही सर्च केलं तरी मिळेल. आता पोटपूजा करतो. तर जस्ट जेवण झालं. परत 3 चव आहे आणि बाबांनी पण ती सुरमई फ्राय ना, सुरमई फ्राय, राईस, दाल फ्राय आणि आम्ही पण थोडा राईस खाल्ला. मस्त
पिठल्यासोबत मालवणी पिठलं, ठेचा कमाल होता, 2 प्रकारच्या चटण्या होत्या ज्या अप्रतिम होत्या, प्रचंड टेस्टी होत्या. नुसती भाकरी आणि ठेचा जरी खाल्ला तुम्ही इथे येऊन तरी तुम्ही तृप्त व्हाल. आणि बहुतेक त्यांना आम्ही सगळे खूप आवडलो. त्यांनी आम्हाला मोदक कॉम्प्लिमेंटरी दिला आणि तोही कमाल होता. वा, मजा आली. सोलकढी पण घेतली आम्ही, तीही छान होती. सोलकढी छान होती, अप्रतिम होती. सो इथे आला मोदक वा वा वा. सो इथे आला तर तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल फूड. आणि सकाळी आलात तर मॉर्निंग ब्रेकफास्टला घावणं एन्जॉय करा. नक्की इथे या, भेट द्या. नवीन आहे हॉटेल, स्टाफ थोडासा नवीनच आहे, म्हणजे काही हिंदी स्टाफ आहे, पण ठीक आहे. जे ओनर आहेत ते खूपच छान आहे. सो त्यांनीच रेकमेंड केलं आम्हाला. आमचंच इथे जवळ हॉटेल आहे, कुठून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथून बाहेर पडल्यावर, म्हणून आम्ही इथे आलो. मज्जा आली, मस्त जेवण. तर मंडळी आता जेवून निघालो आहे आणि देवबागला चाललो आहे. आता 17 मिनिटाचं ट्रॅव्हल आहे फक्त. आणि खरं तर आम्ही मध्ये जाणार होतो, तुम्हाला म्हटलं होतं विश्रांती घ्यायला, पण आता नाही जाते. बाबा बोलला की आता परत कुठेतरी हॉल्ट घेऊन परत निघायला वेळ लागेल आणि काहीच अचीव नाही होणार. सो आम्ही आता चाललो आहे देवबागला, तारकर्ली देवबाग. आणि तिथे जाऊन काय करणार आहोत ते मी शेअर करते. मला पण माहित नाहीये हे दोघं कुठे घेऊन चाललेत आणि तिथे जाऊन काय करणार. साईडला करू का रे मी? करूया का? बरोबर 22 मिनिटांनी पोहोचलो आम्ही आणि पहिले 7 ते 9 मिनिटाचा रस्ता काहीतरी दाखवत होतो. ती बाई गणली होती गुगल बाई. देवबाग बीच टाका डायरेक्ट, म्हणजे थेट असं वाटेल तुम्हाला रस्ता संपतोय की नाही, पण तिथेच येऊन पोचवतो आपल्याला देवबाग बीचला. असा छोटा एकदम नॅरो रोड आहे. तुम्हाला असं वाटेल अरे पुढे बीच आहे की नाही, पण आहे. डायरेक्ट देवबाग बीच टाका म्हणजे थेट इथे येऊन पोहोचाल. आणि आता इथे आलो आहे मी श्रीदेव मोरेश्वर प्रसन्न. आता आतमध्ये जातो, दर्शन घेतो आणि बीचवर जातो. हो, खूप नॅरो आहे, पण आपलं काय म्हणतात लालपरी आपली शेवटपर्यंत आली होती आत्ता. त्यामुळे कमाल आहे त्यांची. चला आता आज जाते देवळात. हे असं देऊळ आहे अगदी बीचच्या समोर, सुंदर शांत. आतमध्ये मुद्दाम फोन घेऊन जात नाही, इथेच बंद करते. हा आहे देवबागचा समुद्र आणि खूप मस्त वेळेला पोचलोय इथे. हा हा वाह, फंटाब्युलस. बस 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 बस, ही वेळ आपल्याला सापडली ना की काय दुसरं दिसत नाही बघा. आणि हे ते जे तुम्हाला तिकडे दिसतात ना, थांबा, ते सीगल्स आहेत सगळे, सीगल पक्षी आहेत. केवढ्या संख्येने जमलेत आणि मी इतक्या संख्येने सीगल पक्षी एकत्र पहिल्यांदा बघितलेत. झुंड में कमाल दिसतंय. वाव, ब्युटिफुल. Wow, look at the view. Fabulous ना. तर मंडळी आम्ही परत चाललो होतो. आता खूप वेळ होतो इथे आणि मज्जा आली खूप. मस्त आहे बीच, पण ठीक आहे म्हणजे बीच फक्त बघायचं असेल तरच, अदरवाईज. आणि आता किती किलोमीटर झाले आणि किती वेळ लागणार ते एकदा दाखवते. आणि हो, खूप जास्त टोकाला आले. 1 मिनिट मी बाबाकडे देते आता. 1376 1376 किलोमीटर झालंय
आत्तापर्यंतचं ड्रायव्हिंग. आणि हे बघा आता आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत, अगदी टोकाला. एकदम बारीक असं नॅरो पट्टी आहे समुद्रातून, दोन्ही साईडला समुद्र किंवा खाडी म्हणू शकता. एका साईडला खाडी, एका साईडला समुद्र, आणि त्याच्या अगदी टोकाशी आम्ही जाऊन आलो. याचं नाव देवबाग. 6:48 झालेले आहेत आणि आम्ही आता आमच्या दर्या सारंग हॉटेलवर परत पोहोचलेलो आहे. 1394 किलोमीटर झाले आहेत आत्तापर्यंत. बाकी उद्याचं उद्या बोलू, कारण उद्या आम्ही हे हॉटेल सोडून रत्नागिरीच्या साईडला जाणार आहोत. तेव्हा पुढचं पुढे अपडेट देऊच. मंडळी, दर्या सारंगवर पोचलेलो आहोत आणि आता फ्रेश झालो. मस्त छान स्किन केअर रुटीन करून टाकलं माझं. इकडे बघितलं, हॉटेल दर्या सारंगवर पोचलेलो आहोत. मस्त फ्रेश झालो. माझं ते स्किन केअर रुटीन वगैरे रात्रीचं मी आत्ताच करून टाकलं आहे, कारण मला एकदम रिलॅक्स बसायचं होतं. आई तिच्या मी टाईममध्ये आत्ता, आणि मी मस्त लाटांचा आवाज ऐकते. बाबा गेलाय फ्रेश व्हायला. आता आम्ही दोघींनी खूपच वेळ घेतला रूममध्ये. आता छान मस्त एक आल्याचा चहा मारणार, बटाटा भजी खाणार. भूक नाही आहे फारशी, कारण 4 वाजता जेवण झालं आहे. 4 वाजता जेवण झालं आहे आणि आता जेवण बहुतेक स्किप करू आम्ही. सीताफळं घेतली होती आईनी, ती आता अगदीच भूक लागली तर 1 तास 1.5 तासांनी सीताफळं खाऊ. अशी मोठी मस्त गावाकडची सीताफळं मिळालेत. तुम्हाला ते मार्केट दाखवलं ना, ती आता पिकली आहेत सीताफळं. ती कच्ची होती जेव्हा घेतली होती. आता उद्याचा प्लॅन बाबाला विचारायचं आहे अजून, की काय नक्की प्लॅन आहे, कुठे स्टे आहे आणि काय करणार आहोत उद्या. पण आजचा इंटरेस्टिंग डे ऑलमोस्ट संपलेला आहे. आता एक चहा आणि भजी खाल्ली की मग थोडं शांततेत बीचवर चालू, आणि मग उद्या सकाळी 7:30चा प्लॅन मला माहिती आहे. उद्या सकाळी 7:30ला इथूनच डॉल्फिन राईडसाठी निघणार होतं मी. इथल्याच नावांमधून कुठल्या तरी आम्हाला मिळणार आहेत, आणि ते साधारण 8-8:30पर्यंत पोचलो समुद्रात. 8-8:30ला की डॉल्फिन्स दिसायला लागतात, आणि ती राईड परत आपल्याला घेऊन येते 10 वाजता. म्हणजे आपल्याला यायला 10 वाजता. त्यानंतर मग आवरणार, मस्त भरपूर ब्रंच करणार आणि मग निघणार. उद्या घावणं सांगितलेत आईनी, तांदूळाची घावणं खाणार. मोदक सांगितलेत स्पेशली, सो घावणं, चटणी आणि मोदक वरपणार, आणि मग इथून निघणार आवरून. साधारण 12 वाजतील निघायला आम्हाला. हां, काल हे बारकं त्याला काहीतरी झालंय. तो काल आला होता, पण खूप असं जीवाच्या आकांताने श्वास घेत होता, असं खूप असं काहीतरी. सो मला असं वाटलं होतं की ही इज नॉट फिलिंग वेल, पण आज जरा बरा वाटतोय. तर आता वॉकला जाईन तेव्हा पुन्हा एकदा भेटूयात. तो तसाच आहे, तसेच असणार ना इथले प्राणी. काय करायचं आपलं पोरं नाही. काल जसे इथे नाव परत आल्या होत्या तशाच आत्ता आल्या आहे, आणि हे बारकं काल पण होतं. मी नाही का म्हणलं तुम्हाला, ते काय त्याची तब्येत काही बरी नाही आहे. पण मग मी म्हणलं आज त्याला एक ताजा मासा आणून बघूयात. काहीच खात नाही ते, कॅट फूड पण खात नाही, त्याला सवय नसेल अर्थातच. पण माशा जे काही स्पीडनी पकडून नेला आईच्या हातून, तर मी धुवून तिकडे त्या ह्याच्यावर दिलं पाहिजे दगडावर, ते करत होते मी. अगं कशाला, ते इथलेच आहेत अगं, असं नसतं. ते इथलेच पैदा झालेत की मी, ते इथेच त्याची सवय आहे त्यांना. कॅट फूड सारखं मासा खाते मग
कसलं चालतं ना तो भारी. तर बाहेर इथे वाहून येते ना चटका काहीतरी पकडतोय ते. चालतोय स्पीड कसलं भारी.